नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आज आपण भाग या ठिकाणी 30 घेणार आहोत। या ठिकाणी चुकून 29 झालेला आहे। भाग 30 या ठिकाणी आपण घेणार आहोत। तत्पूर्वी बघा, सावध व्हा, जर अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव नाही केला तर आपले गुण जे आहेत मार्क्स कमी येऊ शकतात। बघा, नवीन पॅटर्न नुसार आपण काही प्रश्न या ठिकाणी अरेंज केलेले आहेत। ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहेत। चला, आजचा पहिला प्रश्न, तुम्ही एका समावेशित वर्गाचे शिक्षक आहात। तुमच्या वर्गात प्रज्ञावान, सामान्य आणि अध्ययन अक्षमता असलेले असे सर्व प्रकारचे विद्यार्थी आहेत। अशा वैविध्यपूर्ण वर्गात अध्यापन करताना खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात योग्य ठरेल? पर्याय दिलेले आहेत। पर्याय: सर्वांसाठी एकाच प्रकारची अध्यापन पद्धत आणि सामायिक परीक्षा वापरणे। बी दिलेला आहे, मुलांच्या बुद्ध्यांकानुसार त्यांच्या वेगवेगळ्या तुकड्या पाडणे। आणि सी दिलेला आहे, विभेदीकृत अध्यापन आणि बहुसंवेदी पद्धतीचा वापर करणे। आणि डी दिलेला आहे, फक्त प्रज्ञावान मुलांकडे लक्ष देणे आणि इतर मुलांना सोप्या नोट्स देणे। याचा अचूक उत्तर आहे पर्याय सी, विभेदीकृत अध्यापन आणि बहुसंवेदी पद्धतीचा वापर करणे। मित्रांनो, हे तुम्हाला जर समजत नसेल तर टेन्शन घेऊ नका। बघा, मी तुम्हाला सांगतो की विभेदीकृत जे आहे, विभेदीकृत अध्यापन हे नेमकं काय असतं। लक्षात ठेवा। बघा, समावेशित शिक्षणाचा सर्वात मोठा नियम म्हणजे काय असतो की मुलांमध्ये भेदभाव किंवा त्यांना वेगळं करायचं नाही, त्यांना वेगळेपणा दाखवायचा नाही। त्यामुळे आपले पर्याय ए आणि बी या ठिकाणी सरळ कट होऊन जातात। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। बघा, कॅरोल टॉमलिन्सन जे आहेत यांनी विभेदीकृत अध्यापन ही संकल्पना मांडली। एकाच वर्गात एकाच वेळी वेगवेगळ्या क्षमतेच्या मुलांसाठी त्यांच्या गरजेनुसार अध्यापनात बदल करण्याला विभेदीकृत अध्यापन म्हणतात, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि बहुसंवेदी पद्धत जी असते ती म्हणजे काय असते बघा, की म्हणजे शिकवताना डोळे, कान, स्पर्श अशा अनेक ज्ञानेंद्रियांचा वापर करणे, जेणेकरून डिस्लेक्सिया किंवा इतर अक्षमता असलेल्या मुलांना ही संकल्पना व्यवस्थित समजून जातील। कळलं तुम्हाला विभेदीकृत अध्यापन आणि बहुसंवेदी पद्धती? चला, सर्वांनी एकदा लाईक करायचं आहे। कळलं असेल तर सर्वांनी लाईक करा। बघा मित्रांनो, अत्यंत जबरदस्त कॉन्टेंट मी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन येत आहे आणि मला एका व्हिडिओसाठी किमान 8-10 तास काम करावं लागतं। चला, तुम्ही सर्वांनी एकदा लाईक करायचे, म्हणजे काय होतं, मला त्याच्यातून प्रेरणा मिळते व्हिडिओ बनवण्यासाठी। चला, पुढचा प्रश्न बघू। एका विद्यार्थ्याची ऐकण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता पूर्णपणे सामान्य आहे, परंतु मेंदूच्या विशिष्ट भागाला झालेल्या इजेमुळे किंवा दोषामुळे त्याला इतरांनी बोललेले शब्द समजून घेण्यास आणि स्वतःचे विचार अर्थपूर्ण शब्दात व्यक्त करण्यास अत्यंत अडचण येते। या भाषिक अक्षमतेला काय म्हणतात? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। आपण या ठिकाणी याला IMP करून ठेवायचा आहे। बघा, हा पेपरमध्ये येऊ शकतो। याचा अचूक उत्तर आहे अफेजिया। तुम्हाला माहिती आहे डिस्लेक्सिया काय आहे, डिस्ग्राफिया काय आहे? स्टटरिंग जे असतं ते तोत्र बोलणं आहे ना, तोत्र जे बोलतात का त्याला स्टटरिंग म्हणतात। बाकी तुम्हाला डिस्लेक्सिया माहिती आहे, डिस्ग्राफिया माहिती आहे, तर अफेजिया सांगतो काय असतं की ही एक भाषिक अक्षमता आहे। म्हणजे मेंदूच्या ब्रोका किंवा वर्निक या भाषा नियंत्रण करणाऱ्या भागामध्ये दोष असल्यामुळे काय होतं, व्यक्तीला बोलता न येणे किंवा समोरच्याचं जे बोलणं असतं ते न समजणे, अशा प्रकारचा त्रास होत असतो। आलं लक्षात? चला, पुढचा प्रश्न। 7वीतील समीरला गणिताची सूत्रे लक्षात ठेवण्यात आणि निबंध लिहिण्यात खूप अडचण येते, मात्र तो भूगोलाचे नकाशे अतिशय अचूक वाचतो। दिशांचे ज्ञान त्याला उत्तम आहे आणि तो टाकाऊ वस्तूंपासून हुबेहूब 3D मॉडेल्स बनवतो। हॉवर्ड गार्डनर यांच्या सिद्धांतानुसार समीरमध्ये कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता सर्वात जास्त विकसित झालेली आहे? पर्याय दिलेले आहेत, तार्किक गणित बुद्धिमत्ता, शारीरिक कारक बुद्धिमत्ता, अवकाशीय बुद्धिमत्ता आणि डी दिलेला आहे निसर्गवादी बुद्धिमत्ता। तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे अवकाशीय बुद्धिमत्ता। चला, TET पास व्हायचं आपल्याला, तर एकदा सगळ्यांनी लाईक करायचं आहे, कारण बघा एवढा जबरदस्त कॉन्टेंट तुम्हाला कुठंही भेटणार नाही। बघा, ही जी अवकाशीय बुद्धिमत्ता जी असते ती नेमकी काय असते? बघा, जागा, दिशा, आकार किंवा अवकाश यांचा अचूक आकलनाशी संबंधित असते ही, ज्यामध्ये व्यक्तींना नकाशाचं वाचन करणं, चित्रकला करणं, मॉडेल्स बनवणं, एखादी वस्तू तयार करणं, वस्तूला काहीतरी वेगळ्याच पद्धतीने त्याची रचना करणं, त्याची रचना समजून येणं, या सगळ्या गती ज्या असतात त्या याच्यामध्ये काय असतात, प्रबळ झालेल्या असतात। येते लक्षात? चला, पुढचा प्रश्न। शाळेतील एक समुपदेशक एका विद्यार्थ्याला एक अस्पष्ट
चित्र दाखवतो ज्यामध्ये एक मुलगा हातात व्हायोलिन घेऊन उदास बसलेला आहे. समुपदेशक विद्यार्थ्याला त्या चित्रावर आधारित एक गोष्ट तयार करायला सांगतो. यात काय घडत आहे, यापूर्वी काय झाले असेल आणि पुढे काय होईल. समुपदेशक येथे व्यक्तिमत्व मापनाची कोणती चाचणी वापरत आहे आणि ती कोणत्या प्रकारची चाचणी आहे. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही कुठंही ऐकलं नसेल, वाचलं नसेल, लक्षात घ्या, समजून घ्या. मी तुम्हाला पूर्ण समजून सांगतो हा प्रश्न. बघा, पर्याय दिलेत. रोरशॅचची शाईच्या डागांची चाचणी, वस्तुनिष्ठ चाचणी. बी दिलेला आहे विशेष संवेदन चाचणी आणि प्रक्षेपण चाचणी. सी दिलेला आहे मिनेसोटा बहुआयामी व्यक्तिमत्व शोधिका आणि व्यक्तिमत्व शोधिका. आणि डी दिलेला आहे समाजमिती तंत्र आणि निरीक्षण पद्धत. तर या ठिकाणी बघा, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विषय संवेदन चाचणी आणि प्रक्षेपण चाचणी. म्हणजेच याला TAT म्हणतात, थेमॅटिक ॲप्रेसिएशन टेस्ट. आलं लक्षात? लक्षात ठेवा सगळ्यांनी. बघा, प्रक्षेपण तंत्र जे आहे तर या तंत्रात व्यक्तीला अस्पष्ट चित्रे किंवा डाग दाखवले जातात. व्यक्ती जेव्हा त्यावर गोष्ट सांगते तेव्हा ती न कळतपणे स्वतःच्या मनातील दडपलेल्या ज्या भावना आहेत, इच्छा आहेत आणि ताणतणाव आहे ते जे आहे त्या चित्रातील पात्रांवर प्रक्षेपित करत असतं. येते लक्षात? TAT बद्दल तर तुम्हाला समजलं असेल. TAT थेमॅटिक ॲप्रेसिएशन टेस्ट, ॲप्रेसिएशन टेस्ट लक्षात ठेवा. ती जी आहे ही चाचणी हेनरी मरे आणि मॉर्गन या दोघांनी मिळून विकसित केलेली आहे. याच्यामध्ये एकूण 31 चित्र कार्ड दिलेले असतात. विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या गोष्टीवरून त्याच्या व्यक्तिमत्वाचा आणि मानसिक अवस्थेचा अचूक अंदाज बांधला जातो. आलं लक्षात? पर्याय तुम्हाला कळला असेल बी. चला पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी मी अशा प्रकारचे, आता जो 5वा प्रश्न दिसत आहे, अशा प्रकारचे काही प्रश्न फॉर्म केलेले आहेत. लक्षात ठेवा, कॉन्सेप्ट त्याच असतात, परंतु मी काय केलेलं आहे की प्रश्न वेगळ्या पद्धतीने फॉर्म केलेले आहेत. थोडीशी काठीण्य पातळी आहे. असे प्रश्न तुम्हाला 3 ते 4 प्रश्न आपल्याला तिथं हमखास दिसतात. येते लक्षात? आणि हे कोणालाच येत नाहीत, परंतु तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी हा व्हिडिओ पाहाल तर तुमचे असे प्रश्न कुठलेच चुकणार नाहीत, गॅरंटी देऊन सांगतो. चला बघा, आता इथून पुढचे प्रश्न आहेत ते अशा प्रकारचे विधान आणि कारण या फॉर्ममध्ये दिलेले असतील. व्यवस्थित ऐकून घ्यायचं, समजून घ्यायचं. मी व्यवस्थित समजून सांगतो, काही टेन्शन घ्यायचं नाही. चला बघा, पुढचा प्रश्न आहे, खालील विधान व कारण यांचा विचार करून उत्तर द्या. विधान दिलेलं आहे एक, वायगोट्स्की यांच्या मते शिक्षकांनी वर्गात सहयोगी अध्यापन या पद्धतीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. आणि कारण दिलेलं आहे, कारण आर, बालकाचा बोधात्मक विकास हा सामाजिक आंतरक्रियेतून आणि समवयस्कांसोबत मिळून काम केल्याने वेगाने होतो. तर या ठिकाणी आपल्याला आता पर्याय दिलेले आहेत. बघा, पर्याय 1 दिलेला आहे, विधान ए आणि कारण आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. 2 दिलेला आहे, विधान ए आणि कारण आर दोन्ही सत्य आहेत, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही. पर्याय 3 दिलेला आहे, विधान ए सत्य आहे परंतु कारण आर असत्य आहे. असत्य म्हणजे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. आणि 4 दिलेला आहे, विधान ए असत्य आहे परंतु कारण आर सत्य आहे. मित्रांनो, थोडंसं तुम्हाला वाटत असेल की हे अवघड आहे, पण टेन्शन घेऊ नका, एकदम सोपं करून मी सांगणार आहे तुम्हाला. बघा, आता इथून पुढचे जे काही प्रश्न असतील ते असेच असतील. मी तुम्हाला पर्याय वाचून दाखवणार नाही, कारण सगळीकडे सेमच पर्याय आहेत, फक्त आपलं उत्तर बदलणार आहे. मग उत्तर काय आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगत जाईल. चला, या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1, विधान ए आणि कारण आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. आलं लक्षात? या प्रकारच्या प्रश्नांसाठी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की कॉन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजेत. बघा, वायगोट्स्की यांचा सिद्धांतच काय आहे, सामाजिक सांस्कृतिक विकासावर तो आधारित असतो आणि मूल एकटे शिकण्यापेक्षा मित्रांबरोबर किंवा जाणकार त्याची जी काही व्यक्ती आहेत त्यांच्या मदतीनं ते चांगलं शिकत असतं. हे कारण जे आहे ते विधानाला तंतोतंत या ठिकाणी लागू पडतं. आलं लक्षात तुमच्या? पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी खालील विधान व कारण यांचा विचार करून उत्तर द्या. विधान ए, गणितात पैकीच्या पैकी गुण मिळाल्यामुळे शिक्षक एका विद्यार्थ्याचा गृहपाठ माफ करतात. हे ऋणप्रबलीकरणाचं उदाहरण आहे. कारण आर दिलेला आहे. बघा, ऋणप्रबलीकरण आणि शिक्षा या दोन्ही गोष्टी एकच असून त्यांचा उद्देश विद्यार्थ्याचे वर्तन थांबवणे हाच असतो.
तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विधान ए सत्य आहे परंतु कारण आर असत्य आहे, चुकीचं आहे. आलं लक्षात? बघा, विधान एक सत्य आहे कारण गृहपाठ काढून घेतल्यामुळं विद्यार्थ्याला आनंद होतो आणि तो पुन्हा अभ्यास करतो, परंतु कारण आर पूर्णपणे चुकीचं आहे. कारण बघा, ऋण प्रबलीकरणामुळं वर्तन वाढते तर शिक्षेमुळं वर्तन कमी होत असते. ते दोन्ही एक नाहीत. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न बघा. खालील विधान व कारण यांचा विचार करून उत्तर द्या. विधान ए, मी जर मित्राची पेन्सिल चोरली तर शिक्षक मला मारतील. या विचाराने एक विद्यार्थी चोरी करत नाही. कोलबर्गच्या मते हा विद्यार्थी उत्तर पारंपरिक अवस्थेत आहे. कारण आर दिलेला आहे. शिक्षेच्या भीतीने नियमांचे पालन करणे हे पूर्व पारंपरिक अवस्थेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. चला बघा, आता याचं अचूक उत्तर तुम्हाला सांगतो. तत्पूर्वी मित्रांनो बघा, तुम्ही काय करायचं आहे की एक वेळेस तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की नेमकं आपल्याला प्रश्न कसे वाटत आहेत, समजत आहेत का? समजत असेल तर हो समजत आहेत म्हणा. चला सर्वांनी कमेंट करायची आहे. प्रश्न कसे वाटतात, चांगले वाटतात का? तर सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगायचे चांगले वाटतात. चला बघा, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच विधान ए असत्य आहे परंतु कारण आर सत्य आहे. बघा, मी जर मित्राची पेन्सिल चोरली तर शिक्षक मला मारतील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हे चुकीचं आहे. कारण शिक्षेच्या भीतीने वागणारा विद्यार्थी पूर्व पारंपरिक अवस्थेत असतो. लक्षात ठेवा, शिक्षेच्या भीतीनं वागणारा विद्यार्थी पूर्व पारंपरिक अवस्थेत असतो कारण आर मधील माहिती अचूक आहे. बघा, चला पुढचा प्रश्न बघा. खालील विधान व कारण यांचा विचार करून उत्तर द्या. विधान ए दिलेलं आहे, टीव्हीवर किंवा मोबाईलमध्ये सतत हिंसक कार्यक्रम पाहणाऱ्या मुलांमध्ये आक्रमक वर्तन वाढीस लागण्याची शक्यता जास्त असते. कारण आर दिलेला आहे, अल्बर्ट बांडोरा यांच्या सिद्धांतानुसार मुले सभोवतालच्या मॉडेल्सचे निरीक्षण करून आणि त्यांचे अनुकरण करून शिकतात. याचं अचूक उत्तर आहे, तुम्हालाही समजलं असेल, पर्याय 1, विधान ए आणि कारण आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे याचे अचूक स्पष्टीकरण देते. पुढचा प्रश्न बघा. खालील विधान व कारण यांचा विचार करून उत्तर द्या. विधान ए दिलेला आहे, अत्यंत रागीट आणि भांडखोर स्वभावाचा एक तरुण आपल्या रागाला योग्य दिशा देऊन एक यशस्वी बॉक्सर बनतो. हे उदात्तीकरणाचे उत्तम उदाहरण आहे. कारण आर दिलेला आहे, समाजाला अमान्य असलेल्या भावना किंवा इच्छांना समाजाला मान्य असलेल्या आणि विधायक मार्गाकडे वळवणे म्हणजेच उदात्तीकरण होय. तर या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही काय करायचं आहे, IMP करून ठेवायचे. चला सगळ्यांनी व्हिडिओला एकदा लाईक करा. आणि तुमच्यासाठी एक खास न्यूज आहे मित्रांनो, मी तुम्हाला 5 असे प्रश्नपत्रिका देणार आहे ज्या मानसशास्त्राच्या, फक्त इतर विषय नाही, मानसशास्त्राच्या 30 गुणांच्या 5 गेस पेपर मी या ठिकाणी देणार आहे. आणि त्याच्यातलेच प्रश्न तुम्हाला त्याच कॉन्सेप्ट, जरी वर्डिंग सेम नसले तरी कॉन्सेप्ट त्या तिथं तुम्हाला पेपरमध्ये 100% दिसतील. चला सर्वांनी त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, कारण ते 5 गेस पेपर निर्णायक ठरतील. कारण मी सांगतो ना, गॅरंटी देतो, 26 ते 27 मार्क तुम्हाला मानसशास्त्रामध्ये येऊन जातील. काही जणांना 30 पैकी 30 मार्क येऊन जातील. चला या ठिकाणी याचं बघा, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विधान ए आणि कारण आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे याचे अचूक स्पष्टीकरण आहे. येते लक्षात? बघा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही याला IMP करून ठेवू शकता. उदात्तीकरण ही जे फ्रॉइड्स आहेत यांच्या संरक्षण यंत्रणांपैकी सर्वात सकारात्मक यंत्रणा मानली जाते. लक्षात ठेवा, उदात्तीकरण फ्रॉइड शास्त्रज्ञ लक्षात ठेवा. रागाचे रूपांतर खेळात करणे हे अचूक स्पष्टीकरण आहे. योग्यच आहे सर्व गोष्टी. चला पुढचा प्रश्न. खालील विधान व कारण यांचा विचार करून उत्तर द्या. विधान ए, समावेशित शिक्षण म्हणजे अपंग किंवा विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी त्याच शाळेत पण वेगळ्या आणि स्वतंत्र वर्गात बसण्याची व्यवस्था करणे. आर दिलेला आहे, प्रत्येक बालकाला म्हणजेच त्याच्यातील क्षमतेचा विचार न करता मुख्य प्रवाहातील सामान्य वर्गात इतर मुलांसोबत शिकण्याचा मूलभूत अधिकार आहे. पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी बघा, पर्याय 4 याचा अचूक उत्तर आहे, म्हणजेच विधान ए असत्य आहे परंतु कारण सत्य आहे. आलं लक्षात? चला या ठिकाणी बघा, समावेशित शिक्षणात मुलांना वेगवेगळ्या वर्गात बसवले जात नाही. डोक्यात फिट करून ठेवा, फिट ते एकदम. तर सर्व मुले एकाच छताखाली एकत्र शिकत असतात. त्यामुळे विधान हे सरळ चुकीचं आहे, कारण आर मधील तत्व मात्र बरोबर दिलेलं आहे. चला पुढचा प्रश्न.
खालील विधान व कारण यांचा विचार करून उत्तर द्या. विधान ए दिलेलं आहे, व्याकरण शिकवताना उद्गामी पद्धतीचा वापर करताना शिक्षक आधी विद्यार्थ्याला थेट नियम सांगतात आणि मग उदाहरणे देतात. आता कारण दिलेलं आहे बघा, कारण आर, उद्गामी पद्धत ही विशिष्ट उदाहरणांकडून सामान्य नियमाकडे जाणारी एक प्रभावी पद्धत आहे, प्रभावी अध्यापन पद्धत आहे. मित्रांनो, कॉन्सेप्ट जर क्लिअर असतील तर हे 100% प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या सुटतात. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विधान ए असत्य आहे परंतु कारण आर सत्य आहे. आलं लक्षात? आता हे का बरं बघा, तुम्हाला सांगतो मी. विधान ए चुकीचं आहे कारण आधी नियम आणि नंतर उदाहरण ही अवगामी पद्धत आहे. कारण आर जे दिलेलं आहे ते उद्गामीची जी व्याख्या आहे ती मात्र तुम्हाला या ठिकाणी अचूक व्याख्या देण्यात आलेली आहे. मी मुद्दाम शब्द वापरतोय, अचूक. येते ना लक्षात? म्हणजे योग्य या ठिकाणी दिलेले आहे. चला पुढचा प्रश्न. खालील विधान व कारण यांचा विचार करून उत्तर द्या. विधान ए, मुलांना पुस्तक वाचण्यासाठी जर सतत चॉकलेट्स किंवा पैशांसारखी बाह्य बक्षिसे दिली तर त्यांची वाचनाची आवड कायमस्वरूपी वाढते. कारण आर दिलेलं आहे, अतिबाह्य प्रबलीकरणामुळे मुलांची आंतरिक प्रेरणा कमी होऊ शकते आणि बक्षीस थांबवल्यास मुले काम करणे थांबवतात. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विधान ए असत्य आहे परंतु कारण आर जे आहे ते या ठिकाणी सत्य आहे. बघा का बरं असत्य आहे, तर सतत बाह्य बक्षिसे दिल्यानं आवड कायमस्वरूपी वाढत नाही. हे विधान जे आहे ते पहिलं विधान चुकीचं आहे. उलट बक्षीस मिळवण्यासाठीच काम केले जाते आणि आंतरिक आवड जी असते ते संपून जात असते. येते लक्षात? त्याच्यामुळं कारण आर जे आहे ते अत्यंत योग्य आहे, बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघा. खालील विधान व कारण यांचा विचार करून उत्तर द्या. विधान ए दिलेलं आहे, NEP 2020 नुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे वर्षाच्या शेवटी होणाऱ्या संकलित परीक्षेवरून न करता नियमित रचनात्मक मूल्यमापनावर आधारित असावे. कारण आर दिलेला आहे, रचनात्मक मूल्यमापनाचा मुख्य उद्देश पाठांतराची चाचणी घेणे नसून शिकण्याच्या प्रक्रियेत सतत सुधारणा करणे हा आहे. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विधान ए आणि कारण आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. चला मित्रांनो, एक वेळेस सगळ्यांनी कमेंट करायचं आहे की तुम्ही आत्तापर्यंत तुमचे किती प्रश्न बरोबर आले. आता आपण 13व्या प्रश्नापर्यंत आलेलो आहे. 13 प्रश्न झालेत. किती प्रश्न तुमचे योग्य आलेले आहेत? चला सर्वांनी एकदा कमेंट करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, कारण कसं आहे, तुम्ही लाईक केलं म्हणजे मला आणखी नवीन कॉन्टेंट घेऊन येण्याची प्रेरणा मिळत असते. चला लाईक करायचं सर्वांनी. पुढचा प्रश्न. खालील विधान व कारण यांचा विचार करून उत्तर द्या. विधान ए, कृती संशोधनाचे मुख्य उद्दिष्ट संपूर्ण देशातील शिक्षण व्यवस्थेला लागू पडणारे नवीन सार्वत्रिक सिद्धांत शोधून काढणे हे आहे. कारण आर दिलेला आहे बघा, या ठिकाणी कारण आर सांगितले, कृती संशोधन हे प्रामुख्याने शाळेतील शिक्षकांद्वारे वर्गातील स्थानिक आणि तात्काळ समस्या सोडवण्यासाठी केले जाते. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विधान ए असत्य आहे परंतु कारण आर सत्य आहे. मग असत्य का बरं आहे तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. कृती संशोधन हे सार्वत्रिक नसते, त्याच्यामुळं विधान ए चुकलेलं आहे. आलं लक्षात? कृती संशोधन हे कधीही सार्वत्रिक नसते, समजलं? ते फक्त आपल्या शाळेपुरते किंवा वर्गापुरते मर्यादित असतं. येते लक्षात? चला पुढचा प्रश्न. खालील विधान व कारण यांचा विचार करून उत्तर द्या. विधान ए, जो विद्यार्थी इतरांच्या भावना अचूक ओळखतो, मित्रांमधील भांडणे सोडवतो आणि समूहात उत्तम नेतृत्व करतो त्याच्यामध्ये अंतर्गत बुद्धिमत्ता सर्वाधिक असते. कारण आर दिलेला आहे, अंतर्गत बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या भावना, ताकद आणि कमकुवतपणा ओळखण्याची क्षमता होय. बघा कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजेत मित्रांनो. आपण मागचे जे व्हिडिओ बनवलेत ना, सरळ 360 डिग्रीमध्ये त्याचं विश्लेषण दिलेलं आहे, त्याच्यामुळं प्रत्येक कॉन्सेप्ट तिथं क्लिअर झालेली आहे. पाहायचं असेल तर एकदा तुम्ही काय करायचं आहे, आपल्या या चॅनलवर प्लेलिस्ट दिलेली आहे TETच्या बाबतीत, तिथं सगळीच व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील. 30ला 30 व्हिडिओ तिथून तुम्ही पाहून घ्यायचे. बघा उत्तर आहे याचं पर्याय 4. विधान ए असत्य आहे परंतु कारण आर सत्य आहे. बघा, इतरांच्या भावना ओळखण्याला आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता म्हणतात, त्यामुळं विधान ए चुकीचं आहे. येते लक्षात? अंतर्गत बुद्धिमत्ता असं नाही, काय म्हणतात त्याला, आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता म्हणतात, त्यामुळे विधान ए चुकलेलं आहे. आणि कारण आर मधलं जी व्याख्या दिलेली आहे ती मात्र तुम्हाला या ठिकाणी सत्य व्याख्या आहे. चला पुढचा प्रश्न. खालील विधान व कारण यांचा विचार करून उत्तर द्या. विधान ए, एखादा नवीन घटक शिकल्यानंतर जर त्याची उजळणी केली नाही तर पहिल्या 24 तासांतच त्यातील बहुतांश भाग विद्यार्थी विसरून जातात.
कारण आर दिलेला आहे. एबिंगहॉस यांच्या विस्मरण वक्र सिद्धांतानुसार शिकल्यानंतर सुरुवातीच्या काळात विस्मरणाचा वेग सर्वात जास्त असतो आणि नंतर तो मंदावतो. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विधान ए आणि कारण आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. येथे लक्षात सर्वांनी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील विधान व कारण यांचा विचार करून उत्तर द्या. विधान ए दिलेला आहे. NCF 2005च्या दृष्टिकोनानुसार विद्यार्थी हा माहितीचा निष्क्रिय स्वीकार करता असून शिक्षकाने त्याचे डोके माहितीने भरले पाहिजे. कारण आर दिलेला आहे. ज्ञानरचनावादानुसार बालक हे भौतिक आणि सामाजिक वातावरणाशी आंतरक्रिया करून स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती स्वतः करते. याचा अचूक उत्तर बघा, या ठिकाणी पर्याय 4 दिलेला आहे. विधान ए असत्य आहे परंतु कारण आर मात्र सत्य आहे. बघा ए असत्य का बरं आहे मी तुम्हाला सांगतो. लक्षात ठेवा, या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्यायचंय. NCF 2005 नुसार विद्यार्थी निष्क्रिय नाही तर सक्रिय ज्ञान रचनाकार आहे. त्यामुळे विधान ए जे आहे ते सरळ सरळ चुकीचं आहे आणि कारण आर जे आहे ते सत्य दिलेलं आहे. चला पुढचा प्रश्न. खालील विधान व कारण यांचा विचार करून उत्तर द्या. विधान ए. सूक्ष्म अध्यापन हे एकाच वेळी 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या मोठ्या वर्गाला प्रभावीपणे शिकवण्यासाठी वापरले जाणारे एक आधुनिक तंत्र आहे. कारण आर दिलेला आहे. सूक्ष्म अध्यापन हे शिक्षकांमधील अध्यापन कौशल्य विकसित करण्यासाठी वापरले जाणारे एक प्रशिक्षण तंत्र आहे. मित्रांनो, हे सगळं आपल्याला DEDला झालेलं आहे आणि याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे पर्याय 4. विधान ए जे आहे ते असत्य आहे परंतु कारण आर जे दिलंय ते सत्य दिलेलं आहे. बघा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे की सूक्ष्म अध्यापन म्हणजे ज्याला आपण मायक्रो टीचिंग म्हणतो. मायक्रो टीचिंग हे शालेय विद्यार्थ्यांसाठी नसून ते DED करणाऱ्या छात्र शिक्षकांसाठी असतं. यात 5 ते 7 मिनिटांचा वेळ दिलेला असतो आणि 5 ते 10 विद्यार्थी एवढाच आकार त्या ठिकाणी असतो. आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न. खालील विधान व कारण यांचा विचार करून उत्तर द्या. विधान ए. अंतर्मुख व्यक्ती या बऱ्याचदा शांत असतात आणि त्यांना स्वतःच्याच विचारांत किंवा एकांतात वेळ घालवणे अधिक ऊर्जादायी वाटते. कारण आर दिलेला आहे. कार्ल युंग यांनी मनोवैज्ञानिक ऊर्जेची दिशा या आधारावर व्यक्तिमत्वाचे अंतर्मुख आणि बहिर्मुख असे प्रकार पाडले. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विधान ए आणि कारण आर दोन्हीही सत्य आहेत आणि आर हे याचे अचूक स्पष्टीकरण या ठिकाणी आहे. आलं लक्षात तुमच्या. पुढचा प्रश्न बघा. खालील विधान व कारण यांचा विचार करून उत्तर द्या. विधान ए दिलेला आहे. डिस्कॅल्कुलिया असलेली मुले सहसा वाचनात अडखळतात आणि त्यांना शब्दांचे स्पेलिंग लक्षात ठेवणं सर्वात कठीण जातं. कारण आर दिलेला आहे. डिस्कॅल्कुलिया ही एक विशिष्ट अध्ययन अक्षमता आहे ज्यामध्ये विद्यार्थ्याला गणिती आकडेमोड करणे आणि संख्याज्ञान समजण्यात अडचण येत असते. तुम्हाला माहित आहे जे काही आजार आहेत हे सगळे व्यवस्थित लक्षात ठेवा. डिस्कॅल्कुलिया काय आहे? कॅल्क्युलेशनशी संबंधित आहे म्हणजेच गणिताशी संबंधित आहे, गणिताच्या आकडेमोडशी संबंधित आहे. येते लक्षात. त्याच्यामुळे विधान हे चुकीचं आहे आणि कारण आर जे आहे ते अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे. समजलं तुम्हाला. चला पुढचा प्रश्न बघा. खालील विधान व कारण यांचा विचार करून उत्तर द्या. विधान ए दिलेला आहे. सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापनात म्हणजेच CCE मध्ये केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि पुस्तकी प्रगतीचेच मूल्यमापन केले जाते. कारण आर दिलेला आहे. CCE मधील सर्वंकष या शब्दाचा अर्थ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास आणि सहशैक्षणिक विकास या दोन्ही बाजूंचे मूल्यमापन असा होतो. तर या ठिकाणी बघा याचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 म्हणजेच विधान ए असत्य आहे परंतु कारण आर जे आहे ते सत्य आहे. या ठिकाणी आलं लक्षात तुमच्या. बघा का बरं असत्य आहे तुम्हाला सांगतो. लक्षात ठेवा. CCE जे आहे ते केवळ पुस्तकी ज्ञानापुरतं मर्यादित नाहीये. त्याच्यामुळे ते कारण ए जे दिलेलं आहे, विधान ए जे दिले ते चुकीचं आहे. त्यात विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाच्या सगळ्याच बाजू जेवढ्या आहेत त्या सगळ्याच बाजू तपासल्या जातात. त्याच्यामुळे कारण आर जे आहे ते सत्य दिलेलं आहे. चला पुढचा प्रश्न. खालील विधान व कारण यांचा विचार करून उत्तर द्या. विधान ए दिलेला आहे. आजारी असलेल्या किंवा रात्रभर न झोपलेल्या विद्यार्थ्याला गणिताची कठीण सूत्रे शिकवण्याचा प्रयत्न केल्यास तो अपेक्षित यश मिळवू शकत नाही. कारण आर दिलेला आहे. थॉर्नडाईकच्या सज्जतेच्या नियमानुसार अध्ययन तेव्हाच प्रभावी होते जेव्हा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या शिकण्यासाठी तयार असते. आलं लक्षात. या ठिकाणी बघा याचं अचूक उत्तर आहे पर्याय 1. विधान ए आणि कारण आर दोन्ही ही सत्य आहेत आणि आर हे याचे अचूक स्पष्टीकरण या ठिकाणी देत आहे. बघा जर मूल मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या थकलेले असेल तर ते काहीच करू शकत नाही, ते शिकण्यामध्ये सज्ज नसते. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. त्याच्यामुळे हे कारण जे आहे ते विधानाला तंतोतंत या ठिकाणी स्पष्ट करताना आपल्याला दिसत आहे.
पुढचा प्रश्न बघा, खालील विधान व कारण यांचा विचार करून उत्तर द्या. विधान ए, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा RT 2009 नुसार शासकीय किंवा अनुदानित शाळेतील शिक्षकांवर खाजगी शिकवण्या घेण्यास कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे. कारण आर दिलेला आहे, शिक्षकांनी शाळेतच आपले कर्तव्य पूर्ण क्षमतेने बजवावे, विद्यार्थ्यांमध्ये कोणताही भेदभाव होऊ नये आणि शिक्षणाचे व्यापारीकरण थांबावे हा यामागील मुख्य उद्देश आहे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच विधान ए आणि कारण आर दोन्हीही सत्य आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे. चला सर्वांनी एकदा लाईक करायचं व्हिडिओला. बघा तुम्ही कमेंट आणि व्हिडिओला लाईक मात्र नक्की करत जा, कारण असा पॉवरफुल कॉन्टेंट घेऊन येण्यासाठी मला काय होते, प्रेरणा भेटत असते आणि तुमच्या एका लाईकमुळं हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत ऑटोमॅटिक पोहोचवला जाऊ शकतो. चला पुढचा प्रश्न बघा, खालील विधान व कारण यांचा विचार करून उत्तर द्या. विधान ए, गणित आणि विज्ञानात मुले नेहमी मुलींपेक्षा जन्मजात जास्तच हुशार असतात, त्यामुळे शिक्षकांनी मुलांवर या विषयात जास्त लक्ष दिले पाहिजे. कारण आर दिलेलं आहे. हे विधान समाजातील लिंगभाव साचेबद्धता दर्शवते, ज्याला आपण जेंडर स्टेरिओटाइप म्हणतो, आणि या दाव्याला कोणताही वैज्ञानिक किंवा मानसशास्त्रीय आधार नाही. मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विधान ए असत्य आहे, परंतु कारण आर जे दिलेलं आहे ते सत्य आहे. विधान बघा ए जे दिलेलं आहे ते का बरं असत्य आहे तुम्हाला समजावून सांगतो, लक्षात घ्या. मुलं जे असतात ते गणितात जन्मजात हुशार असतात आणि मुली हुशार नसतात, हा एक काय आहे, सामाजिक समज आहे. बुद्धिमत्तेचा आणि लिंगाचा, जेंडरचा कोणताही संबंध नसतो, कोणताही जन्मजात संबंध त्या ठिकाणी येत नाही. आलं लक्षात. कारण आर तर सत्य दिलेलंच आहे, कारण पूर्वग्रह दूषित जो असतो त्याला या ठिकाणी थारा बिलकुल नसतो. चला पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, खालील विधान व कारण यांचा विचार करून उत्तर द्या. विधान ए, एका लहान मुलाला पांढऱ्या उंदराची भीती वाटायला लागल्यानंतर काही दिवसांनी तो पांढरा ससा, कापसाचा गोळा आणि पांढऱ्या दाढीच्या माणसालाही बघून घाबरून रडू लागतात. कारण आर दिलेला आहे, जॉन वॉटसन आणि इव्हान पॅव्लॉव यांच्या अभिसंधानाच्या सिद्धांतात या क्रियेला उद्दीपकाचे सामान्यीकरण असे म्हणतात. या ठिकाणी बघा मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विधान 1 आणि कारण आर दोन्हीही सत्य आहेत आणि आर हे याचे अचूक स्पष्टीकरण आहे. बघा समजून घ्या, जॉन वॉटसन यांनी लिटल अल्बर्ट नावाच्या 11 महिन्यांच्या बाळावर हा प्रयोग केला होता. मग प्रयोग काय होता तुम्हाला सांगतो, शेवटी जाता जाता लक्षात ठेवा. त्यात बाळाला पांढऱ्या उंदरासोबत एका भीतीदायक आवाजाची सवय लावली होती. सवय लावली गेली आणि त्यानंतर मग काय झालं, बाळ फक्त उंदरालाच नाही तर उंदरासारख्या दिसणाऱ्या प्रत्येक पांढऱ्या आणि मऊ वस्तूला घाबरू लागले. कारण बघा जेव्हा व्यक्ती मूळ उद्दीपकासारख्याच दिसणाऱ्या इतर समान उद्दीपकांना सारखीच प्रतिक्रिया देते, तेव्हा त्याला मानसशास्त्रात उद्दीपकाचे सामान्यीकरण म्हणतात. कळलं तुम्हाला? हे विधान जे आहे ते आणि कारण आर दोन्ही कसे आहेत, बरोबर आहेत. हे कारण विधानाचं जे काय आहे ते एकदम मजबूत पाया स्पष्ट करणारा आहे. एकदम जबरदस्त क्वेश्चन आहे. चला सर्वांनी लाईक करा आणि आपले आत्तापर्यंत या 25 प्रश्नापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि आपल्याला पुढचा जो व्हिडिओ आहे आणखीन महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे या आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन भेटून जाईल. अजूनही तुम्ही या ठिकाणी सर्वांनी काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचे आणि कॉमेंट करून सांगायचे की तुम्हाला आता नवीन कुठल्या कॉन्सेप्टबद्दल तुम्हाला प्रश्न पाहिजेत किंवा कुठला एखादा घटक आहे असा की जो तुम्हाला खूपच अवघड जात आहे आणि त्याच्याबद्दल प्रश्न पाहिजेत, तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आपण त्याच्यावर नंतर जो आहे तो व्हिडिओ घेऊन येणार आहोत. चला सर्वांनी तयारी करायचं आहे. सर्वांना एकदा अभ्यासासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. मी तुमच्यासोबत आहेच. चला आपण सगळेजण TET 100% पास होणार आहात. चला थांबू या ठिकाणी. धन्यवाद.